नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मी अयाज मोहसिन। पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या सविस्तर बातम्या। रोजगार हमी देणारी मनरेगा मी बंद करणार नाही अशी टीका विरोधक करत असतात। असे सांगून नरेंद्र मोदींनी काळजी करू नका, हे काँग्रेसचं ढळढळीत अपयश आहे। ही योजना बंद तर करणारच नाही, ती चालूच ठेवणार असे मोदींनी खिल्ली उडवली। स्वातंत्र्य मिळून ही खड्डे खोदायला लावणारी मनरेगा सुरू ठेवायला लावली, हे काँग्रेसचं घोर अपयश असल्याचं सांगत मला राजकीय समज चांगली असल्याचं सांगत काँग्रेस हे घोर अपयश जगासमोर लपवू शकत नाही। मनरेगा, काळा पैसा, भूमी अधिग्रहण कायदा अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करत मोदींनी विरोधकांवर कडाडून टीका केली। तसेच हे सरकार गरिबाचं आहे, त्याच्यासाठीच काम करेल असंही साक्षी दिली। भूमी अधिग्रहण विधेयकाला होणारा विरोध पाहता आता आपल्या सरकारची बाजू सांभाळण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे सरसावले आहेत। भूमी अधिग्रहण विधेयकावर नाराज असलेल्या शिवसेना आणि अण्णा हजारे यांची भेट घेऊन लवकरच आपण या विधेयकाबद्दलचे गैरसमज दूर करू। तसेच काँग्रेस जे या बिलाला विरोध करते त्यांनी केलेल्या 2013च्या विधेयकात जे मुद्दे आहेत तेच मुद्दे आम्ही घेतले आहेत असा टोलाही काँग्रेसला यावेळी लगावला। गावाच्या बाजूला उद्योग उभे झाले, समजा डहाणू असेल, वसई असेल, पलीकडे असे जर ठिकठिकाणी जर या इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीज उभ्या राहिल्या आणि त्या ठिकाणी जर उद्योग उभे राहिले तर त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना तरुणांना तेच नोकऱ्या मिळणार गावात, त्यांना मुंबईत दिल्लीत यायची गरज नाही। त्यामुळे उद्योगाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि म्हणून इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणजे उद्योगाचं विकेंद्रीकरण करणं। काही लोकांनी असा गैरसमज पसरवला की इंडस्ट्रियल कॉरिडॉर जेव्हा होणार आहे त्याच्या दोन्ही बाजूला 70-70 किलोमीटर वीटमध्ये जमीन ॲक्वायर्ड करणार आहे। याचं अजून नोटिफिकेशन निघायचं आहे, पण याच्यामध्ये जे नोटिफिकेशन निघेल त्यात जास्तीत जास्त 2 किलोमीटरची जागा येऊ शकते आणि याच्यामध्ये अजून काही गोष्टी क्लिअर करायच्या, या बाबतीत सगळे नियम करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे। आता आम्ही जो ऑर्डिनन्स काढला तो कॉपी काढा। हा आमचा ऑर्डिनन्स आहे भारत राजपत्राचा। याच्यामध्ये 10A मध्ये काय लिहिलं आहे? द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट मे, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट। आम्ही काढलेल्या ऑर्डिनन्सची भाषा काय बघा। The appropriate government may, in the public interest, by notification, exempt any of the following projects from the application of the provision of Chapter 2 and Chapter 3 of this Act, namely, such projects vital to national security. आम्ही नॅशनल सिक्युरिटी आणि डिफेन्स बद्दल लिहिलं आहे। आता तुम्ही न्यूक्लिअर वेपन्स जर जमिनीच्या आतमध्ये ठेवले तर ते ठेवण्याकरता आता 80% शेतकऱ्यांची मुभा असेल तर न्यूक्लिअर वेपन आतमध्ये ठेवायचे नाही तर हवेत ठेवायचे असं तर होऊ शकत नाही। बॉर्डर रोड सिक्युरिटी आहे, युद्ध सुरू आहे, तिथे रोड बनवायचे, एअरपोर्ट बनवायचे आहे, तेव्हा नॅशनल सच प्रोजेक्ट व्हायटल टू नॅशनल सिक्युरिटी और डिफेन्स ऑफ इंडिया अँड एव्हरी पार्ट देअर ऑफ इन्क्लुडिंग प्रिपरेशन फॉर डिफेन्स और डिफेन्स प्रोडक्शन, याला आम्ही एक्झाम देऊ। दुसरा आम्ही म्हटलं रुरल इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्लुडिंग इलेक्ट्रिफिकेशन। त्याच्यामध्ये स्कूल, शाळा, गावातली शाळा, प्रायव्हेट स्कूल, प्रायव्हेट हॉस्पिटल आम्ही नाही म्हटलं, सरकारी शाळा, सरकारी हॉस्पिटल, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, रुरल इलेक्ट्रिफिकेशन। म्हणजे यूपीए सरकारने सगळे जरा त्यांच्या भाषेत बोलायचं तर माइन्सवर उद्योग टाकणार श्रीमंत माणसं त्यांना एक्झम्पशन दिलं, कोळशाच्या खाणी घेणारे मोठे लोक आहेत त्यांना एक्झम्पशन दिलं। बोलतात, निर्णय एक करतात। मी तुम्हाला एक आता ही माहिती देतो। मी माननीय मुंडे साहेबांच्या निधनानंतर मला ग्रामीण विकास विभागाचा टेम्पररी चार्ज मिळाला होता। हे कागद मी तुम्हाला दिलेले आहे। यामध्ये मी देशभरातल्या सगळ्या लोकांना बोलावलं, राज्याच्या सरकारच्या मंत्र्यांना बोलावलं आणि त्यांना विचारलं की हे लँड एक्विजिशन बद्दल काय करायचं। छत्तीसगड, केरला, मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, आसाम, महाराष्ट्र सगळ्या 5-7 मुख्यमंत्र्यांचे पत्र माझ्याजवळ आहे। काँग्रेसचे आहेत, डाव्या पक्षाचे आहेत, एडीएमकेचे आहेत आणि ज्यांनी मागणी केली की हा ऍक्ट बदलवला पाहिजे, यामुळे विकासच होणार नाही। आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं पत्र जो त्यावेळेचा, हे पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो। त्यावेळेचे आपले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काय म्हटलेलं आहे। डिअर जयराम रमेशजी, द ड्राफ्ट ऑफ नॅशनल लँड ॲक्विजिशन ऑफ रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट बिल 2011 I would like to place on record my appreciation to you
and Ministry of Rural Development and Land Reform for undertaking the much needed exercise of improving the process of land acquisition and rehabilitation for the benefit of farmers and for placing the draft in public domain. My government has gone through the provisions of the draft National Land Acquisition and Rehabilitation and Resettlement Bill 2011. On closer examination, we find the provision of the new act will increase the land and rehabilitation cost up to 6 times for public amenities like water supply, health facilities, sewerage and infrastructure, roads and irrigation and power projects. As the act is applicable retrospectively within 1 year of its enactment, even the ongoing public projects where partial land acquisition has already been done will be adversely affected as cost will go beyond budget amount. Some examples are enclosed. We request that major ongoing irrigation, drinking water and power projects will become non-viable as the cost of land will exceed the rate of economic return. By making acquisition. मोदी सरकारच्या भूमी अधिग्रहण विधेयकावरून सध्या मोठं वादंग उडालंय। या विधेयकाच्या विरोधात अण्णा हजारे आणि मेधा पाटकर यांनी दिल्लीत आंदोलन छेडले आहे आणि या विधेयकाविरोधात आता जनजागृती करण्याचा निर्धार मेधा पाटकर यांनी व्यक्त केलाय। अधिग्रहण विधेयकाला संसदेपासून रस्त्यापर्यंत सगळीकडेच विरोध होते। हा नेमका काय विरोध आहे आणि या विधेयकामध्ये काय त्रुटी आहेत हे आपण जाणून घेऊया मेधा पाटकर यांच्याकडून। मॅम, काय त्रुटी आहेत या विधेयकामध्ये? हे विधेयक राष्ट्रीय विधेयक आहे आणि याचा परिणाम फार मोठ्या प्रमाणावर जमीन हस्तगत करण्यामध्ये होणार आहे। कारण राष्ट्रीय कायदा जो 2013 मध्ये आला त्यामध्ये पहिल्यांदाच निदान खासगी प्रकल्पांसाठी किंवा पब्लिक प्रायव्हेट प्रकल्पांसाठी स्थानिक शेती ज्यांची जाणार त्यांच्यापैकी 80 ते 70% लोकांच्या सहमतीची तरतूद करण्यात आली आणि त्यामध्ये सामाजिक परिणाम जे होणार कुठल्याही प्रकल्पाचे त्याचा अभ्यास करून मग पुनर्वसनाची योजना बनवण्याची तरतूद केली गेली। हे सर्वच आता नवीन विधेयक काढून टाकू इच्छितं कारण त्यांना एक फसली असो बहुफसली असो जमिनी अव्वाच्या सव्वा घ्यायच्या आहेत। त्यांना कुठल्याही प्रकारे लोकांची सहभागिता मान्य नाहीये आणि याचं कारण एकच आहे की शहरात बिल्डरांना आणि कॉर्पोरेट्सना जिथे हवी तिथे जमीन घेऊन देणं हे आजचं सरकार आपलं परमकर्तव्य मानतं। त्यांनी त्यांच्या निवडणुकीच्या खर्चामध्ये नक्कीच हातभार लावलेला असणार। तेव्हा आम्हाला पुनर्वसनाचं केवळ लॉलीपॉप दाखवून अधिकाधिक विस्थापित करून टाकणारा असा अंग्रेज सरकारसारखा कायदा नको आहे आणि 13 कायदे आम्ही याच्यामध्ये आता नव्याने सामील केले उलट जे आधी नव्हते 2013 मध्ये। म्हणून आम्हाला शेवटच्या दिवशी 31 डिसेंबरला निर्णय घ्यावा लागला असं जे ते म्हणतात। प्रत्यक्षामध्ये 13 कायदे सामील करून घेतानाच त्यांनी या 2013च्या कायद्याचा जो गाभ्याचे मुद्दे होते ते बाहेर केले। त्यामुळे 13 कायदे तर सामील करायचेच होते वर्षभरात पण त्यासाठीही लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये चर्चा होऊन मग बदलावाचं राजपत्र आणायचं होतं। तेही आम्ही केलं नाही। जनसंघटनांबरोबर चर्चा केली नाही जी मागच्या सरकारने केली होती आणि कुठलाही धरबंद आता जमिनी घ्यायला वस्त्या उखडायला इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये मुंबईच्या वस्त्या येत आहेत, ग्रामीण क्षेत्र येत आहेत, रायगड जिल्हा येतोय, धुळे जिल्हा येतोय, औरंगाबाद जिल्हा येतोय, मध्य प्रदेशचे रतलाम, नीमच, पिथमपूर, महू या सगळीकडे 70% गरीब लोक आहेत, शेतकरी आहेत, शेती आहे। त्यांना माहिती नाही की त्यांची क्षेत्र औद्योगिक क्षेत्र जाहीर झाली। त्याच्या संदर्भात अनेक करार मदार झाले। जापनीज बँक फॉर इंटरनॅशनल कॉर्पोरेशन बरोबर अधिकाऱ्यांची चळत निर्माण झाली आणि आता ते म्हणू लागलेत हा विरोध आल्यानंतर की आम्ही फ्राईट कॉरिडॉरच्या आजूबाजूला फक्त 1 ते 2 किलोमीटर घेऊ। 1 ते 2 किलोमीटर मध्ये सुद्धा लाखो लोक येतात। शहरातून जातो इंडस्ट्रियल कॉरिडॉर हे लक्षात ठेवा। पण त्याच्याच बरोबर 1 ते 2 किलोमीटर होऊच शकत नाही कारण त्यांनी 300 किलोमीटर रुंद इंडस्ट्रियल कॉरिडॉर एक नाही दिल्ली मुंबईचा केवळ असे अनेक कॉरिडॉर ऑलरेडी प्लॅन केलेले आहेत। तेव्हा ती योजना बदलणार का असं असेल तर त्यांनी ते जाहीर करावं असं आमचं त्यांना जाहीर आव्हान आहे। अरुण जेटलीजींनी आता ज्या अर्थमंत्री आपले त्यांनी खूप हास्यास्पद जे आहे वक्तव्य केलं आहे की पाकिस्तानाला असं काही कळेल आणि आपले प्रोजेक्ट्स रखडतील आणि त्याचा आपल्या देशाला काहीतरी लाभ होणार नाही असं त्यांचं वक्तव्य नाही। सोशल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे सामाजिक परिणामांचा अभ्यास केला
तर मग प्रोजेक्टला उशीर होईल, रखडतील, तोपर्यंत माहिती सुद्धा इतर देशांना जाईल, मग त्याच्यामध्ये काहीतरी अडंगे घेतील वगैरे जे वगैरे ते हास्यास्पद आहे. मी आत्ताच ते वाचलंय घाईघाईमध्ये, परंतु ते जर खरं असेल तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो की ही काही भारत पाकिस्तान मधली नाही आहे. याच देशामध्ये स्वाभिमानाने, स्वावलंबनाने आणि साधेपणाने जगणारे आणि इतरांना खाऊ घालणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यावरती सर्व प्रकारे अन्याय होऊन आत्महत्येला त्यांना एक मजबूर करणं, विस्थापितांना उद्ध्वस्त करून टाकणं, हा जो प्रकार होतो याच्यामध्ये दलित, आदिवासी भरडले जात आहेत, छोटे कारागीर भरडले जात आहेत आणि शहरी वस्त्या उखडल्या जातात. याला आमचा विरोध आहे आणि म्हणून विकास हा कमीत कमी विस्थापनासह व्हावा अशी राष्ट्रीय नीती सुद्धा आहे. वाजपेयी सुद्धा आता नवीन मान्य असलेलं दिसत नाही. भारत पाकिस्तानच्या मधल्या या उल्लेख त्यांनी न केलेला बरा. त्यांनी अंतर्गत हे जे युद्ध जनतेच्या विरुद्ध सुरू आहे ते थांबवावं असं आमचं त्यांना आवाहन आहे. दिल्लीच्या आंदोलनानंतर पुढचं पाऊल काय असेल? सर्व जन आंदोलन आसाम आणि ओरिसा पासून ते तामिळनाडू आणि केरळ पर्यंत आणि बिहार, बंगाल पासून ते गुजरात, राजस्थान पर्यंत या 24 फेब्रुवारीच्या मोठ्या महासंसदेमध्ये सामील झालेले होते आणि अण्णा हजारे यांनाही आम्ही निमंत्रण देऊन आणलं होतं. अण्णांच्यामुळे हा मुद्दा राष्ट्रीय बनायलाही मदत झाली. अण्णा आमच्या बरोबर राहतील, पण जन आंदोलनांच्या सर्व साथीने लवकरच एक बैठक घेऊन पहिली एक व्यवस्थित राष्ट्रीय संयोजन समिती गठीत करायची आहे आणि त्यानंतर मग कार्यक्रम होतील. पण एवढं निश्चित ठरलेलं आहे की 23 मार्च पासून वेगवेगळ्या ठिकाणी यात्रांना सुरुवात होईल आणि मग राष्ट्रीय आंदोलन होईल. तर ह्या ज्या विधेयकाला आहे ते जे विरोध आहे तो कायम राहणार आहे असं मेधा पाटकर यांचं म्हणणं आहे. कॅमेराबद्दल मनसूर सोबत उमेश करंजकर, गरजा महाराष्ट्र, मुंबई. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अरुण साधू यांना मराठी साहित्य जगतात मानाचा समजला जाणारा जनस्थान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अरुण साधू यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्काराचं नाशिकमध्ये वितरण झालं. 1 लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते. मराठीतील ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्तानं जनस्थान पुरस्कार देण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर अरुण साधू यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यंदा या पुरस्काराचं 13वं वर्ष आहे. अरुण साधू मराठीतील प्रख्यात लेखक तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे निरीक्षक, समीक्षकही आहेत. लेखक, पत्रकार आणि भारतीय समाजकारणाचे जाणकार अशी त्यांची ओळख आहे. महाराष्ट्रासह जगभरातील मराठी बांधवांनी काल मराठी दिनानिमित्त मराठीचा जय जयकार केला. त्याच पार्श्वभूमीवर काल लोकसभेत मराठीचा आवाज घुमला. शिवसेनेचे मुंबईचे खासदार अरविंद सावंत आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या महाराष्ट्राच्या जयघोषानं मराठी आवाज संसदेत दुमदुमला. अरविंद सावंत यांनी कुसुमाग्रजांच्या मराठी कविता सादर केल्या. सावंत यांना भाषणासाठी मिळालेल्या वेळेमध्ये संपूर्ण भाषण मराठीतच केलं. यामध्ये त्यांनी कविताही सादर करत सर्वांना जागतिक मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जागतिक मराठी भाषा दिन, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कवी कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून महाराष्ट्रात आणि मराठी भाषिकात साजरा केला जातो. खास करून त्यांच्या 2 ओळी मी मुद्दाम या ठिकाणी उद्धृत करणार आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 50 वर्ष झाल्यानंतर त्यांनी एक कविता लिहिली आणि त्या कवितेचं खास करून आम्हा सर्वांना, खास करून राज्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणारी कविता आहे. त्यातले 4 ओळी फक्त वाचतो मी. 50शीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका, असं त्यांनी आपल्याला बजावलं. वेतन खाऊनी काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, वेतन खाऊनी काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगूनी सुटू नका, पैशासाठी जनसेवेसाठी असे कचेरी, जनसेवेसाठी असे कचेरी ही डाकूंची गुहा नसे, मेजावरती मेजा खालूनी द्रव्य कुणाचे लुटू नका. हा देशाला मार्गदर्शन करणारी ही कविता आहे आणि खरं तर देशामध्ये त्याचं भाषांतर करून सर्व राज्यांमध्ये लावावी इतकी मोठी कविता आहे आणि म्हणून त्यांना ज्ञानपीठ मिळालं. दळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एका पोलीस कर्मचाऱ्यानं बस स्थानकामध्ये महिलेला मारहाण करीत आपली मस्ती दाखवल्यानं या पोलिसावर कडक कारवाई न झाल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्या पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असली तरी पोलिसांचा हा चेहरा
सर्वसामान्यांच्या उरात धडकी भरवणार आहे। ती महिला कोण, कुठली याबाबत दिशाभूल करणारी माहिती दरम्यान पोलीस प्रशासनाकडून दिली जात आहे। एका पत्रकाराला सदर महिला ही धुळे येथील असल्याचे सांगण्यात आले, तर दुसऱ्या पत्रकाराला महिलेचा पत्ता हुडको कॉलनी असा दाखवण्यात आला। तर पोलीस डायरीमध्ये मात्र दखल गुन्ह्यात सदर महिलेचे नाव जमनाबाई सुनील लोंढे असे असून तिचा पत्ता जळगाव रोड सम्राट गार्डनच्या मागे पाचोरा असा दाखवण्यात आला आहे। या विसंगत माहितीबाबत पोलिसांना विचारणा केल्यानंतर महिलेचे सासर धुळे आहे, तर पाचोरा हे माहेर असल्याचे सांगण्यात आले। मात्र वरील पत्त्यावर महिला राहते काय, महिलेचा खरा पत्ता काय याबद्दल मात्र मौन पाळण्यात आले। मित्रांनो, तुर्तास इथे थांबूया, मात्र आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी।